मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन, फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी. मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज जांजेंच्या आंदोलनात सहभाग. परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणं हे महत्त्वाचं, वैभवी देशमुखची प्रतिक्रिया. तर एक आरोपी फरार आहे, सरकारी वकील नियुक्ती, बी टीम यासह अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे आंदोलन पुकारल्याची वैभवीची माहिती. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, बीडच्या नागरिकांची मागणी. तर केस पोलीस स्टेशनच्या सामान्य नागरिकांना न्याय देऊ असं नाही नागरिकांची प्रतिक्रिया. ठाणे जनता सहकारी बँकेमध्ये सार्वजनिक उपक्रम महामंडळानं खातं उघडता येणार नाही, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सध्या परवानगी. वरळी आणि बारामतीमध्ये नव पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मिळाली मंजुरी. परळी बारामतीच्या पशुवैद्यकीय कॉलेजांसाठी प्रत्येकी 564 कोटी रुपये मंजूर. पालकमंत्रीपदाबाबतचा तिढा 2 दिवसातच सुटेल, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. पालकमंत्रीपदाची घोषणा लवकरच झाल्यास कुंभमेळ्यासाठी फायदाच होईल, महाजनांचं वक्तव्य. फडणवीसांकडे ज्यांनी पीएस ओएसडी म्हणून दलाल पीएची नावं पाठवली ते सगळे मंत्री शिंदेंचंच असल्याची राऊतांची टीका. 16 जणांची नावे आतापर्यंत आली असून त्यापैकी 13 आमदार हे शिवसेनेचे उरलेले आहेत, अजित पवारांचे राऊतांचा दावा. संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक, फडणवीस कठोर निर्णय घेतात त्यामुळे राजकीय मतभेद असतील तरी त्यांचे अभिनंदन, राऊतांचं वक्तव्य. संजय राऊत हे आकाशातून उतरलेलं एक विमान आहे, शिवसेना खासदार धैर्यशील मानेंची राऊतांवर टीका. तर राऊत हे दिल्लीत काय दिवे लावतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, मानेंचा टोला. नीलम गोरेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर, साहित्य संमेलनात अशी वक्तव्य करण्याची गरज नव्हती, अनेक राजकीय नेत्यांकडून नाराजी व्यक्त. तर या वक्तव्यांमुळे पक्ष डॅमेज झाल्याची नेत्यांची भावना. आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उपनेत्यांची एक आढावा बैठक, पुढील महिन्यामध्ये पक्ष संघटन आणि अधिक बळकटी करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा. 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांचा ठाणे शहरामध्ये दौरा, तसंच 9 मार्चला ईशान्य मुंबई विभागीय शिबिर. तर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भव्य शिबिराचं आयोजन. राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांची आज देवगिरी बंगल्यावरती बैठक, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्याला अटक, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर दिल्या होत्या घोषणा. अटक केलेल्या व्यक्ती ही परप्रांतीय भंगार व्यावसायिक असल्याची माहिती. मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्याचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त, मंत्री नितेश राणेंची माहिती. तर घोषणा देणाऱ्या परप्रांतीयाला जिल्ह्यातून हाकलून देणार, नितेश राणेंचा इशारा. न्यायालयाच्या राजकीय निर्णयांबाबत आम्हाला विश्वास राहिलेला नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर सगळे निर्णय सरकारच्या दबावाखालीच घेतले जातात, राऊतांचा आरोप. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागेवर राज्य सरकारचं अतिक्रमण, राज्यातील 140 एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागा राज्य सरकार ताब्यात घेणार, या ठिकाणी लावणार जाहिरातींचे फलक. एसटीच्या जाहिरातींच्या जागेवर ताबा घेताना संचालक मंडळाची देखील परवानगी घेतली नाही, एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंची माहिती. तर आणखी एसटीला तोट्यात जाऊ देणार नाही, सरकारने फेरविचार करावा, बर्गेंची मागणी. होळीनिमित्त राज्यातील महिलांना रेशनिंग दुकानावर साड्यांचं वाटप, राज्यभरात 24 लाख साड्यांचं वाटप. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना महिलांना साड्यांचं वाटप. भंडाऱ्यामध्ये रामनवमीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा, 4,500 कोटींच्या विकास निधीतून भंडाऱ्याचा बॅकलॉग भरून निघणार, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची माहिती. मराठी भाषा दिनानिमित्त लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं 27 फेब्रुवारीला मुंबईमध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन, उद्धव ठाकरे करणार या सोहळ्याला मार्गदर्शन. नाशिक कुंभमेळा संदर्भात उद्या महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गिरीश महाजन यांनी बोलावली बैठक.
नाशिकचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती आणि आमदार हिरामण खोसकरांनी घेतली अजित पवारांची भेट. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. तर रस्ता रुंदीकरण आणि साधू संतांच्या व्यवस्थेबाबत भेटीमध्ये चर्चा. नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा फलक लागल्याने चर्चांना उधाण. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी कार्यालयाचा घेतला ताबा. नवी मुंबई महानगरपालिकेचं बजेट सादर. आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी केलं बजेट सादर. बजेटमध्ये कोणतीही करवाढ नाही. महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळींच्या शिवस्तुती नृत्याला विरोध. सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं ग्रामीण पोलिसांना पत्र. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर पुरातत्व विभागाचा आक्षेप. कार्यक्रमापूर्वी दिल्लीच्या कार्यालयाकडून परवानगी घेण्याचे आदेश. माजी विश्वस्त ललिता शिंदेंनी घेतला होता आक्षेप. महाशिवरात्री निमित्त मुंबईमध्ये बेस्टच्या जादा गाड्या धावणार. पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरता बेस्ट बसच्या वतीनं अतिरिक्त बस गाड्या चालवण्याचा निर्णय. तिकीट महागल्यानं रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोचकडे पाठ. महागड्या तिकिटांमुळे थर्ड एसीला प्रवाशांची प्राथमिकता. रेल्वेनं प्रसिद्ध केली आकडेवारी. कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा गुरुवारी 12 तासांसाठी बंद. मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाणार. शालेय बसमध्ये पॅनिक बटन, आग प्रतिबंधक आणि सीसीटीव्ही कॅमेरा आदी उपकरणं असणं आवश्यक. नव्या शैक्षणिक वर्षापासून खासगी शालेय बससाठी नवी नियमावली असणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 10वी-12वीच्या 9,794 गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकेचं अर्थसहाय्य. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 17,04,30,000 रुपये जमा होणार. IIT मध्ये आता IIMचं शिक्षण. इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीटेक सोबत MBA करता येणार. नव्या शिक्षण धोरणांतर्गत अनेक प्रतिष्ठित संस्थेमध्ये काही बदल करण्याची जोरदार तयारी. पुण्यात महानगरपालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण परिषद. शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी काय करावं हे प्रशिक्षणातून सांगितलं जाणार. पुण्यात AI करणार बिबट्यापासून संरक्षण. जवळपास बिबट्या असेल तर सूचना देणार. जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या शोधासाठी प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर. फेरीवाल्यांकडे डोमेसाईल असायलाच हवं. हायकोर्टानं मुंबईतील फेरीवाल्यांना फटकारलं. फेरीवाला निवडणूक, मतदार यादी यामध्ये नेमकी अडचण काय याचा तपशील सादर करावा. हायकोर्टाचे आदेश. मुंबईच्या नालेसफाईला मार्चपासून सुरुवात. निविदा काढण्यासाठी प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचे पालिका नियोजन. पावसामुळे खड्ड्यांची समस्या वाढल्याचं चित्र. काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याला प्राधान्य. मालेगाव वनक्षेत्रामध्ये 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. महिन्याकाठी 60,000 लिटर पाणी विकत घेऊन भागवली जाणार. 920 वन्य प्राण्यांची तहान. उन्हाच्या तडाख्यामुळे कृत्रिम पाणवठे तयार. न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणी महाव्यवस्थापक हितेश मेहतानं खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेतली जाणार. पुण्यातील नोंदणी कार्यालय आणि मुंबईतील प्राप्तिकर विभागांशी पोलिसांचा पत्रव्यवहार. प्रीती झिंटाची केरळ काँग्रेसवर टीका. न्यू इंडिया बँक बुडीत प्रकरणी प्रीती झिंटावर काँग्रेसकडून आरोपांची एक्सपोस्ट. आपल्या विरोधातील चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा प्रीतीचा आरोप. चूक झाल्यावर रणवीर अलाहाबादियाची पोलिसांकडे कबुली. इंडियाज गॉट लेटेंट शो मधल्या वक्तव्याप्रकरणी चौकशीमध्ये कबुली दिल्याची माहिती. समय रैना या मित्रा खातर शो मध्ये सहभागी झालो. अलाहाबादियाचं वक्तव्य. अहिल्यानगरमधल्या मढीच्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम दुकानदारांना बंदीबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव असंवैधानिक. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचा आरोप. मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस. मढी येथील कानिफनाथ यात्रेदरम्यान मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना जागा न देण्याच्या निर्णयाचं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांकडून स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.